मोहोळ तालुक्यातील या घटनेमुळे मोहोळ तालुका हादरला. सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीचे टोकाचे पाऊल. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. कायद्याचं कवच असूनही अशा घटनांमध्ये वाढ होणं हे समाजासाठी चिंताजनकच. आपल्या भागातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी तडका न्यूज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर पाहूया सविस्तर बातमी. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. मृत विवाहितेचं नाव स्वाती जयवंत थोरात, वय 33, तेलंगवाडी येथील जयवंत थोरात यांच्यासोबत स्वाती यांचा 2015 मध्ये विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर स्वाती यांच्या सासरच्या मंडळीकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या छळामध्ये गेल्या काही दिवसापासून सासरच्या लोकांनी स्वाती हिच्या चारित्र्यावर संशय घेणं सुरू केलं होतं. एवढंच नाही तर माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये यासाठी सातत्याने तगादा लावला जात होता. सासरच्या मंडळीने दिलेल्या असह्य त्रासाला कंटाळून स्वाती यांनी आपलं जीवन यात्रा संपवली आहे. स्वाती थोरात यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. यामुळे मोहोळ तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे स्वातीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वातीच्या आत्महत्येला सासरच्या लोकांनी जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कुटुंबाने तातडीने पोलिसाकडे धाव घेऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर स्वाती थोरात यांना आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी तातडीने त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे: जयंत थोरात पती, चंद्रकांत थोरात सासरे, सिंधुमती थोरात सासू, अश्विनी पाटील नणंद. या सर्व पोलिसांनी या सर्व आरोपीवर गुन्हा नोंदवला असून या प्रकरणातील पुढील तपास मोहोळ पोलीस हे करीत आहेत. या घटनेमुळे महिलांवरील कौटुंबिक अत्याचारा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कायद्याचं कवच असूनही अशा घटनांमध्ये वाढ होणे हे समाजासाठी चिंताजनकच आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी थोरात हिच्या आई वडिलांची पोलिसाकडे मागणी केली आहे.